श्री परमात्मने नमः। यथार्थ गीता श्रीमद्भगवद गीता अथ षोडशोऽध्यायः। अध्याय 16वा। योगेश्वर भगवान श्रीकृष्णांची एखाद्या विषयावर भाष्य करण्याची विशिष्ट शैली आहे। त्यांची एक विशिष्ट पद्धत आहे। प्रथम त्या विषयाच्या वैशिष्ट्याचा उल्लेख करतात। तो उल्लेख पण असा असतो की लोक त्या विषयाकडे आकर्षित होतात। त्यानंतर त्या विषयाचं ते विवरण करतात। उदाहरणासाठी कर्म हा विषय घ्या। त्यांनी दुसऱ्या अध्यायातच अर्जुनाला कर्म करण्याची प्रेरणा दिली, कर्मासाठी प्रोत्साहित केलं। तिसऱ्या अध्यायात त्यांनी सूचित केलं की अर्जुना, निर्धारित कर्म कर। पण निर्धारित कर्म म्हणजे काय ते स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं की यज्ञाची प्रक्रिया म्हणजेच कर्म होय। परंतु त्यांनी यज्ञाचं स्वरूप प्रथम न सांगता प्रथम त्यांनी तो यज्ञ कुठून आला आणि तो मनुष्याला काय देतो ते सांगितलं। पुढे चौथ्या अध्यायात 13-14 विधी सांगून यज्ञाचं स्वरूप स्पष्ट केलं आणि सांगितलं की हे यज्ञ विधी म्हणजेच कर्म होय। इथं कर्माचंही स्वरूप अगदी स्पष्ट केलं आणि सांगितलं की कर्माचा शुद्ध अर्थ म्हणजे योग, चिंतन, आराधना, आणि हे शुद्ध कर्म मनुष्याचं मन आणि इंद्रियांच्या क्रियांनी संपन्न होतं। या प्रकारे 9व्या अध्यायात त्यांनी दैवी आणि आसुरी संपदेवर भाष्य केलं आहे। त्यांचं वैशिष्ट्य सांगताना ते म्हणाले की अर्जुना, आसुरी स्वभावाचे लोक मला तुच्छ लेखतात। मी मनुष्य शरीराचा आधार आहे, कारण मनुष्य शरीरामुळेच मला ही स्थिती प्राप्त झाली आहे। परंतु आसुरी स्वभावाचे मूढ लोक मला भजत नाहीत। या उलट दैवी संपदेनं युक्त असणारे भक्तजन अनन्य श्रद्धेनं माझी उपासना करतात। तथापि दैवी आणि आसुरी या दोन्ही संपदांचं स्वरूप, त्यांची रचना, या गोष्टींबाबत त्यांनी अद्याप चर्चा केली नाही। आता अध्याय 16व्यामध्ये त्या दोन्ही संपदांचं स्वरूप स्पष्ट केलं आहे। यामध्ये प्रथम त्यांनी दैवी संपदेचं लक्षण सांगितलं आहे। श्री भगवान वाच। अभयं सत्त्वसंशुद्धिः ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्। निर्भयता, अंतःकरणाची शुद्धता म्हणजेच सात्विकता, तत्वज्ञानासाठी ध्यानात दृढ स्थिती किंवा निरंतर निष्ठा, सर्वस्वाचं समर्पण, इंद्रियांचा निग्रह, यज्ञाचं आचरण, जे स्वतः श्रीकृष्णांनी 4थ्या अध्यायात सांगितलं आहे। संयमाग्नीमध्ये हवन, इंद्रियाग्नीमध्ये हवन, प्राण अपानात हवन आणि शेवटी ज्ञानाग्नीमध्ये हवन, अर्थात आराधनेची प्रक्रिया जी केवळ मन आणि इंद्रियांच्या अंतरंगातील प्रक्रियेनं संपन्न होत असते। तीळ, जव, वेदी इत्यादी सामग्रींनी होणाऱ्या यज्ञाचा गीतोक्त यज्ञाशी काही संबंध नाही। श्रीकृष्णांनी अशा कुठल्याही कर्मकांडाला यज्ञ म्हटलेलं नाही। स्वाध्याय अर्थात स्वस्वरूपाकडे वळण देणं, तसंच आर्जवम शरीर आणि इंद्रियांसहित अंतःकरणाची सरळता। अहिंसा सत्यमक्रोधस् त्यागः शान्तिरपैशुनम् दया भूतेष्वलोलुप्त्वम् मार्दवम् वीरचापलम्। अहिंसा म्हणजेच आत्म्याचा उद्धार, आत्म्याला अधोगतीकडे नेणं म्हणजेच हिंसा होय। श्रीकृष्ण म्हणतात, जर सावधानपूर्वक कर्मामध्ये निमग्न राहिलो नाही तर मी या संपूर्ण प्रजेला ठार मारणारा किंवा संपूर्ण प्रजेचा नष्ट करता आणि वर्णसंकर करता ठरेन। आत्म्याचा शुद्ध वर्ण आहे परमात्मा। त्याचं प्रकृतीमध्ये भरकटणं
म्हणजे वर्णसंकर होय, आत्म्याची हिंसा करणं होय, आणि आत्म्याचा उद्धार म्हणजे अहिंसा होय. सत्य, सत्य म्हणजे यथार्थ आणि प्रिय भाषण नव्हे. तुम्ही जेव्हा म्हणता की हे वस्त्र माझं आहे, तेव्हा तुम्ही काय खरं बोलत असता? यापेक्षा अधिक खोटी गोष्ट आणखी कोणती असेल? जर शरीरच आपलं नाही, ते नश्वर आहे, तर मग त्या शरीराला आच्छादणारं वस्त्र आपलं आहे असं कसं म्हणता येईल? वास्तविक सत्याचं स्वरूप योगेश्वरांनी स्वतः सांगितलं आहे की अर्जुना, सत्य वस्तूचा तिन्ही काळात अभाव असत नाही. आत्मा हेच सत्य आहे, तेच परमसत्य आहे. या सत्यावरच सतत लक्ष ठेवणं. त्याचप्रमाणे क्रोधाचा अभाव, सर्वस्वाचं समर्पण, शुभाशुभ कर्मफलाचा त्याग, चित्ताचं निरंतर स्थैर्य म्हणजेच चित्ताच्या चंचलतेचा अभाव, लक्ष्याच्या विपरीत असणारी निंद्य कृत्य न करणं, सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी दयाभाव, इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्यानंतरही त्यामध्ये आसक्त न होणं, कोमलता, आपल्या लक्ष्यापासून विमुख होण्यात वाटणारी लज्जा, निरर्थक चेष्टांचा, क्रियांचा अभाव, तसंच तेजः क्षमा धृतिः शौचम् अद्रोहो नातिमानिता भवन्ति सम्पदं दैवीम् अभिजातस्य भारत. तेज जे एकमात्र ईश्वरात आहे, त्या तेजानं तो कार्य करत असतो. महात्मा बुद्धांची दृष्टी अंगुलीमालावर पडताच त्याच्या विचारात बदल झाला. हा त्या तेजाचा परिणाम होता. ज्याच्यामुळे कल्याणाची निर्मिती होते ते तेज बुद्धामध्ये होतं. त्याचप्रमाणे क्षमा, धैर्य, शुद्धता अर्थात पावित्र्य, मनामध्ये शत्रुत्वाची दुष्ट भावना नसणं, अभिमान नसणं, ही सर्व दैवी संपदेची लक्षणं आहेत. या प्रकारे दैवी संपदेची 26 लक्षणं सांगितली आहेत. ती सर्वच्या सर्व योग साधनेत परिपक्व असणाऱ्या पुरुषामध्ये दिसून येतात. हे अर्जुना, आंशिक रूपानं ती तुझ्यामध्येही निश्चितपणे आहेत. तसंच आसुरी संपदेनं युक्त असणाऱ्या मनुष्याला सुद्धा कल्याणाचा अधिकार असतो. आता आसुरी संपदेची प्रमुख लक्षणं सांगताना ते म्हणतात, दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरी. हे पार्था, दांभिकपणा, घमेंड, अभिमान, क्रोध, कठोर वाणी आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपदेनं युक्त असणाऱ्या पुरुषाची लक्षणं आहेत. या दोन्ही संपदांचं कार्य काय असतं? दैवी संपद्विमोक्षाय निबन्धायासुरीमता मा शुचः संपदं दैवी अभिजातोऽसि पांडव. या दोन्ही प्रकारच्या संपदांमध्ये दैवी संपदा तर विमोक्षाय म्हणजे मोक्षाला कारण होते आणि आसुरी संपदा बंधनाला कारण होते असं समजलं जातं. हे अर्जुना, तू दैवी संपदेच्या गुणांनी युक्त आहेस, तेव्हा तू शोक करू नकोस. तुला मोक्ष प्राप्ती होईल, अर्थात तू मला प्राप्त होशील. या संपदांचा वास कुठं असतो? द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. हे अर्जुना, या लोकी प्राण्यांचे स्वभाव दोन प्रकारचे असतात.
एक देवांसारखा सद्गुणी दैवी संपदेने युक्त असणारा आणि दुसरा असुरांसारखा म्हणजे आसुरी गुणांनी युक्त असणारा. जेव्हा हृदयात दैवी संपदा कार्यान्वित असते तेव्हा तो मनुष्यच देवता असतो, आणि जेव्हा मनुष्याच्या हृदयात आसुरी संपदेचं प्राबल्य होतं तेव्हा तो मनुष्य असुर असतो. सृष्टीमध्ये फक्त या दोनच जाती असतात. मग मनुष्य अरब देशात जन्माला येवो की ऑस्ट्रेलियात जन्माला येवो, या दोन प्रकारचीच माणसं जन्माला येतात. आतापर्यंत दैवी संपत्तीनं युक्त असणाऱ्या लोकांचा स्वभाव विस्तारानं सांगितला. आता असुरांचा स्वभाव माझ्याकडून श्रवण कर. प्रवृत्तिञ्च निवृत्तिञ्च जना न विदुरासुराः न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते. हे अर्जुना, आसुरी स्वभावाचे लोक कार्यम कार्य म्हणजे धर्माच्या ठिकाणी कर्मामध्ये प्रवृत्त न होणं आणि अधर्माच्या ठिकाणी निवृत्त होणं हे जाणत नाही. त्यामुळं त्यांच्यामध्ये ना पावित्र्य असतं, ना सदाचरण, ना सत्याबद्दल आस्था असते. मग त्या पुरुषांचे विचार कसे असतात? असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्परसम्भूतम् किमन्यत् कामहेतुकम्. हे आसुरी प्रवृत्तीचे लोक म्हणतात की हे जग आश्रयरहित निराधार आहे, ते असत्य आहे, ते ईश्वररहित आहे. स्त्री पुरुषांच्या परस्पर संयोगातून आपोआप निर्माण झालं आहे, म्हणून ते फक्त भोग भोगण्यासाठी आहे. याशिवाय या जगात दुसरं काय आहे? एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. अशा मिथ्या दृष्टिकोनाचा अवलंब केल्यानं ज्यांचं ज्ञान नष्ट झालं आहे ते अल्पबुद्धी, उग्रकर्मी, अपकारी, पातकी लोक जगताच्या नाशासाठीच उत्पन्न होतात. काममाश्रित्य दुष्पूरम् दम्भमानमदान्विताः मोहाद् गृहीत्वात् सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. दांभिकपणा, अहंपणा आणि उन्मत्तपणा यांनी युक्त असलेले लोक कधीही तृप्त न होणाऱ्या कामवासनेचा आश्रय करून अज्ञानानं चुकीचे विचार किंवा सिद्धांत मनात योजून अशुभ तसंच भ्रष्ट व्रत ते या जगात करण्यास प्रवृत्त होतात. ते व्रत करतात, पण ते भ्रष्ट पापाचरण करणारे असतात. चिन्तामपरिमेयाञ्च प्रलयान्तामुपाश्रिताः कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः. ते अंतिम श्वासापर्यंत अनंत चिंता वाहत जगतात आणि विषयभोगामध्ये तत्पर असणारे ते बस जीवनात हाच एकमेव आनंद आहे असं मानतात. त्यांना असं वाटतं की जितका शक्य आहे तितका भोगसंग्रह करा. कामोपभोग हेच अंतिम साध्य आहे, त्याच्यानंतर काहीही नाही. आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः
ईहन्ते कामभोगार्थम् अन्यायेनार्थसञ्चयान्। आशारूपी शेकडो फासांनी एका फासानच लोक मरून जातात. इथं शेकडो फासांनी बांधले गेलेले, बद्ध झालेले, कामक्रोध परायण असलेले, विषयभोगांच्या पूर्तीसाठी अन्यायाच्या मार्गानं पुष्कळ द्रव्यसंचय करण्याची हाव धरतात. त्यामुळं धनाच्या लोभानं रात्रंदिवस ते असामाजिक कामं करण्यास प्रवृत्त होतात. ते पुढे म्हणतात, इदमद्य मया लब्धम् इमं प्राप्स्ये मनोरथम् इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम्. ते असा विचार करतात की आज मी इतकं मिळवलं आहे, आता माझे मनोरथ मी तडीस नेईन. माझ्याजवळ आज इतकं धन आहे, आणखीही एवढं धन मी मिळवेन. असौ मया हतः शत्रुः हनिष्ये चापरानपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी. या शत्रूस आज मी ठार केलं, आता दुसऱ्या शत्रूंनाही मी ठार करेन. मीच ईश्वर आहे, मीच ऐश्वर्य भोगणारा आहे, मीच सिद्धींनी युक्त बलवान आणि सुखी आहे. आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः. मी मोठा धनवान आहे, मी कुलीन आहे, माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मी यज्ञ करेन, मी दान देईन. ते मोहित झालेले असतात. पण यज्ञ, दान या गोष्टीही अज्ञानमूलक समजायच्या का? पुढे 17व्या श्लोकात योगेश्वरांनी ते स्पष्ट केलं आहे. अर्थात एवढ्यावरच ते थांबत नाही. जे अनेक भ्रांतीची अर्थात भ्रममूलक विचारांची शिकार बनलेले असतात, अशा लोकांविषयी योगेश्वर म्हणतात, अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेषु च. अनेक प्रकारच्या कल्पनांनी चित्त भ्रमण पावलेले, मोहरूपी जाळ्यात गुरफटलेले, विषयभोगात अत्यंत आसक्त असणारे आणि आसुरी वृत्तीचे लोक शेवटी अपवित्र अशा नरकात पडतात. पुढे श्रीकृष्णांनी स्वतः नरक म्हणजे काय ते सांगितलं आहे. आत्मसंभाविता स्तब्धा धनमानमदान्विता यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेनाविधिपूर्वकम्. आपल्या स्वतःला श्रेष्ठ समजणारे, संपत्ती आणि मान यांच्या मदानं उन्मत्त झालेले हे अहंकारी लोक शास्त्रविधींचं अनुसरण न करता केवळ नावाचा यज्ञ करून त्याद्वारे दांभिकपणाचंच यजन करतात. त्याला यज्ञ म्हणायचं का? नाही, तो खरा यज्ञ नव्हे, कारण त्यांचे यज्ञ विधीपूर्वक नसतात. यज्ञाचे विधी योगेश्वर श्रीकृष्णांनी 4थ्या आणि 6व्या अध्यायात सांगितले आहेत.
अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. ते दुसऱ्यांची निंदा करणारे अहंकार, सामर्थ्य, घमेंड, कामवासना आणि क्रोध या दुर्गुणांनी भरलेले लोक आपल्या स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या शरीरात स्थित असणाऱ्या माझा म्हणजे परमात्म्याचा द्वेष करतात. शास्त्रविधीनं परमात्म्याचं स्मरण हा एक यज्ञ आहे. जो या विधींना सोडून केवळ नावापुरते यज्ञ करतो किंवा यज्ञाच्या नावावर काही ना काही भलतंच करतो, तो आपल्या आणि दुसऱ्यांच्या शरीरात वास करणाऱ्या मज परमात्म्याचा द्वेष करणारा असतो. ते लोक द्वेष आणि निंदा करतच राहतात, पण तरीही ते तरुण का जातात, वाचू का शकतात? यावर श्रीकृष्ण सांगतात, नाही. तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमशुभान् आसुरीष्वेव योनिषु. माझा द्वेष करणाऱ्या त्या घोर पापी क्रूरकर्मी नराधमांना मी या सृष्टीमधील आसुरी योनीमध्ये कायमचा ढकलून देत असतो. जे शास्त्रविधींना सोडून यजन करतात ते पापयोनी आहेत, ते सर्वांमध्ये अधम आहेत. अशा लोकांना क्रूर कर्मी असं म्हटलं जातं. त्यांच्याशिवाय अन्य कोणी अधम नाहीत. मागं त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं अधर्म कृत्य करणाऱ्या अधमांना मी नरकात ढकलून देत असतो. हाच नरक होय. साधारणतः बंदिवानाच्या यातना भयंकर असतात आणि इथं तर कायम आसुरी योनीत खितपत पडणं किती भयंकर आहे. आणि म्हणूनच दैवी संपदा प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्. कौंतेया, हे मूर्ख लोक जन्मजन्मांतरापर्यंत आसुरी योनीला प्राप्त होतात. ते मला प्राप्त होत नाहीत. उलट अति नीच योनीला प्राप्त होतात, अधम गतीला जातात, ज्याचं नाव नरक आहे. आता नरक कसा उत्पन्न होतो ते पहा. त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. काम, क्रोध आणि लोभ असं 3 प्रकारचं नरकाचं मूलद्वार आहे. ते आत्म्याचा नाश करणारं आणि त्याला अधोगतीला नेणारं आहे. म्हणून या 3 गोष्टींचा त्याग केला पाहिजे. त्यांचा त्याग करून काय लाभ मिळेल? एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयः ततो याति परां गतिम्. कौंतेया, नरकाच्या या 3 द्वारांपासून मुक्त झालेला पुरुष आपल्या परम कल्याणासाठी अशा प्रकारचं आचरण करतो की ज्यामुळं त्याला परमगती प्राप्त होते, अर्थात तो मला प्राप्त होतो. या 3 विकारांचा त्याग केल्यानंतर मनुष्य नियत कर्म करू लागतो
आणि त्याचा परिणाम परमश्रेय असतो. त्यामुळे त्याला श्रेष्ठ गती मिळते. यशास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम्. जो पुरुष या शास्त्र मार्गाचा त्याग करून, अर्थात ते शास्त्र म्हणजे इदम गुह्यतमम शास्त्रम, गीता स्वयं एक पूर्ण शास्त्र आहे जे स्वतः श्रीकृष्णांनी सांगितलं आहे. त्या शास्त्र विधीचा त्याग करून आपल्या इच्छेनुरूप म्हणजे मन मानेल तसं वागतो, त्याला ना सिद्धी प्राप्त होते, ना सुख, ना परमगती प्राप्त होते. तस्माच्छास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्यव्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. यासाठी हे अर्जुना, कर्तव्य कोणतं आणि अकर्तव्य कोणतं, म्हणजेच मी काय करणं योग्य आणि काय करणं अयोग्य ही व्यवस्था जाणून घेण्यासाठी शास्त्र हेच तुला प्रमाण आहे. शास्त्रविधीमध्ये सांगितलेलं नियत कर्म जाणून ते करणं हेच तुला योग्य आहे. 3ऱ्या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णांनी नियतम कुरु कर्मत्वम, नियत कर्मावर भर दिला आणि सांगितलं की यज्ञ प्रक्रिया हेच नियत कर्म आहे आणि तो यज्ञ म्हणजे आराधनेच्या विधिविशेषाचं चित्रण आहे. हे शास्त्रविधी मनाचा सर्वथा निग्रह करून साधकाला ब्रह्मामध्ये प्रवेश देववतात. इथं त्यांनी सांगितलं की काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची 3 मुख्य द्वारं आहेत. या 3 विकारांचा त्याग केल्यानंतरच त्या कर्माचा म्हणजे नियत कर्माचा आरंभ होत असतो. या कर्माचं आचरण परमश्रेय आणि परमकल्याण देणारं असतं, हे मी वारंवार सांगितलं आहे. बाहेर सांसारिक कार्यात तो जितका व्यस्त असतो त्यापेक्षा अधिक काम, क्रोध आणि लोभ त्याच्यामध्ये जास्त गुंतलेला असतो. कर्म ही अशी वस्तू आहे की जी काम, क्रोध आणि लोभ यांचा त्याग केल्यानंतरच तिच्यामध्ये प्रवेश मिळतो. ते कर्म आचरणामध्ये प्रवाहित होतं. जो मनुष्य शास्त्रविधींचा त्याग करून आपल्या इच्छेप्रमाणे आचरण करतो, अशा मनुष्याला सुखसिद्धी किंवा परमगती प्राप्त होत नाही. आता कर्तव्य आणि अकर्तव्य यांच्या व्यवस्थेमध्ये शास्त्र हे एकमात्र प्रमाण आहे. तेव्हा शास्त्रविधीच्या नुसार तू कर्म करणं उचित ठरेल आणि ते शास्त्र आहे गीता. निष्कर्ष. या अध्यायाच्या आरंभी योगेश्वर श्रीकृष्णांनी दैवी संपदेचं विस्तारानं वर्णन केलं आहे, ज्यामध्ये ध्यानात निमग्नता, सर्वस्वाचं समर्पण, अंतःकरणाचं पावित्र्य, इंद्रियांचा निग्रह, मनाची शांती, स्वरूपाचं स्मरण देववणारं अध्ययन, यज्ञासाठी प्रयत्न, मनासहित इंद्रियांचं तापणं, अक्रोध, चित्ताचं शांतीपूर्वक प्रवाहित राहणं इत्यादी 26 लक्षणं त्यांनी सांगितली आहेत. ती सर्व लक्षणं परमात्म्याच्या समीप पोहोचलेल्या योग साधनेत निरंतर प्रवृत्त असणाऱ्या साधकामध्येच दिसून येतात. अल्प प्रमाणात मात्र ही लक्षणं सर्वांमध्ये असतात. त्यानंतर त्यांनी आसुरी संपदेमध्ये दिसून येणारे काही विकार सांगितले, जसे अभिमान, दांभिकता, कठोरता, अज्ञान इत्यादी. शेवटी त्यांनी सांगितलं की दैवी संपदा तर विमोक्षाय म्हणजे पूर्ण निवृत्तीसाठी असते, परमपदाच्या प्राप्तीसाठी असते, मोक्ष प्राप्तीसाठी असते, तर आसुरी संपदा बंधनाकडे आणि अधोगतीकडे नेणारी असते. अर्जुना, तुझ्यामध्ये दैवी संपदेचे गुण असल्यानं तू शोक करू नकोस. या संपदांचा वास कुठं असतो यावर श्रीकृष्णांनी सांगितलं
की या लोकी माणसांचा स्वभाव दोन प्रकारचा असतो, एक देवतांसारखा आणि दुसरा आसुरांसारखा. जेव्हा दैवी संपदेचं बाहुल्य असतं तेव्हा तो मनुष्य देवासारखा असतो, आणि आसुरी संपदेचं प्राबल्य वाढतं तेव्हा तो मनुष्य आसुरासारखा असतो. या सृष्टीमध्ये माणसाच्या या फक्त दोनच जाती असतात. मग तो कुठेही जन्माला येवो किंवा त्याचं काहीही नाव असो, अगर स्वतःला त्यानं काहीही म्हणवून घेवो. त्यानंतर त्यांनी आसुरी स्वभावाच्या लोकांमध्ये असणारी लक्षणं विस्तारानं सांगितली आहेत. आसुरी संपदेचं बाहुल्य असणाऱ्या पुरुषामध्ये कर्तव्य कर्माचा अभाव असतो. ते कर्तव्य कर्मात प्रवृत्त होत नाहीत आणि जे करण्यास अयोग्य आहे त्यातून ते निवृत्त होत नाहीत. तो कर्मामध्ये प्रवृत्त होत नसल्यानं त्याच्यामध्ये सत्य प्रवृत्ती असत नाही, अंतःकरणातील पावित्र्य असत नाही, तसंच शुद्ध आचरण असत नाही. त्याच्या मते हे जग आश्रयरहित तसंच ईश्वराशिवाय आपोआप स्त्री पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न होतं. त्याच्या मते हे जीवन फक्त भोग भोगण्यासाठी आहे. त्याच्या पुढं काय, हा विचार कृष्ण कालात होता आणि हा प्रश्न सदैव उभाच आहे. केवळ चार्वाकानंच सांगितलं आहे असं नाही. जोपर्यंत जनमानसात दैवी आणि आसुरी संपदेचा चढ उतार आहे तोपर्यंत हा प्रश्न राहणार आहे. श्रीकृष्ण म्हणतात की हे मंद बुद्धीचे क्रूर कर्मी पुरुष सर्वांचं अहित करण्यासाठीच या जगात निर्माण झाले आहेत. ते म्हणतात, मी त्या शत्रूला ठार केलं, मी त्याला मारीन. या प्रकारे हे अर्जुना, कामक्रोधाने युक्त असणारे ते पुरुष शत्रूंना मारतच नाहीत, परंतु आपल्या आणि दुसऱ्यांच्या शरीरात स्थित असणाऱ्या मन अर्थात परमात्म्याचा ते द्वेष करत असतात. पण अर्जुनानं तर प्रतिज्ञा करून जयद्रथादींना ठार मारलं, तर मग तो आसुरी वृत्तीचा आहे असं म्हणायचं, त्या परमात्म्याचा द्वेष करणार आहे असं म्हणायचं का? परंतु श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की तू दैवी गुणांनी युक्त असणार आहेस, तेव्हा तू शोक करू नकोस. इथं हेही स्पष्ट केलं की ईश्वराचा निवास सर्वांच्या हृदयात आहे. तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की कुणीतरी तुम्हाला सतत पाहत आहे आणि म्हणूनच शास्त्र निर्दिष्ट क्रियेचंच आचरण केलं पाहिजे, अन्यथा दंड म्हणजेच त्याचा परिणाम भोगावा लागतो. योगेश्वर श्रीकृष्णांनी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे की आसुरी वृत्तीच्या क्रूर लोकांना मी नरकात फेकत असतो. नरकाचं स्वरूप सांगताना ते म्हणतात की वारंवार नीच किंवा अधम योनीत फेकलं जाणं हेच नरकाचं स्वरूप आहे. काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची 3 द्वारं आहेत. या 3 विकारांवरच आसुरी संपदा टिकून आहे. या 3 गोष्टींचा त्याग केल्यानंतर मी वारंवार सांगत असणाऱ्या कर्माचा आरंभ होतो. कर्म म्हणजे अशी वस्तू आहे की जिचा आरंभ काम, क्रोध आणि लोभ यांचा त्याग केल्यावरच होत असतो. सांसारिक कार्यात मर्यादित स्वरूपात सामाजिक व्यवस्थांचा निर्वाह करण्यात ते जेवढे गुंग असतात, काम किंवा क्रोध त्यांच्याजवळ तेवढेच अधिक सजलेले किंवा सजवलेले मिळतात. वास्तविक या 3 गोष्टींचा त्याग केल्यानंतरच परममध्ये प्रवेश देणाऱ्या निर्धारित कर्मामध्ये प्रवेश मिळतो. यासाठी मी काय करावं, काय न करावं, या कर्तृम अकर्तृम व्यवस्थेमध्ये शास्त्र हेच प्रमाण आहे. कोणतं शास्त्र? हेच गीताशास्त्र. किमन्यैहि शास्त्र विस्तरई, यासाठी या शास्त्रानं निर्धारित केलेलं विशिष्ट कर्म म्हणजेच यथार्थ कर्म तू कर. या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णांनी दैवी आणि आसुरी अशा दोन्ही संपदांचं विस्तारपूर्वक वर्णन केलं आहे आणि त्यांचं स्थान मानव हृदय आहे असं सांगितलं आहे. त्याचप्रमाणे त्याचं फळही सांगितलं आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे दैवासुर संपद विभाग योगो नाम षोडशोऽध्यायः. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील दैवासुर संपद विभाग योग नावाचा 16वा अध्याय समाप्त झाला. इति श्रीमत्परमहंस परमानंदस्य शिष्य स्वामी अडगडानंद कृते
श्रीमद्भगवद्गीतायाः यथार्थ गीता भाष्ये दैवासुर संपत् विभाग योगो नाम षोडशोऽध्यायः। अशा प्रकारे श्रीमद परमहंस परमानंदजींचे शिष्य स्वामी अडगडानंद कृत श्रीमद भगवद्गीतेवरील भाष्य यथार्थ गीता यामधील दैवासुर संपद विभाग योग नावाचा 16वा अध्याय समाप्त झाला। हरिओम तत्सत।